राजकारणाच्या चर्चांना ब्रेक द्यावा किंवा त्या चर्चा थांबून पक्षवाढीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम आखावे अशा पद्धतीची चर्चा काही झालेली आहे? मी काल त्या मीटिंगला नव्हते, तुम्हाला माहिती असेल ना, तुमच्या मुंबईच्या बीटवाल्यांनी सांगितलं असेल ना, आणि तुमच्या इथल्या बीटवाल्यांनी माझं पुण्यातच काल मीटिंग घेतली, ऑब्व्हियसली मी नव्हते त्या मीटिंग मध्ये. काही विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे ना, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हाकतील, तुम्ही दिल्लीत असाल, दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील, हे सगळं चर्चेत झालं होतं. मग नेमकं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का? आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते, त्या एबी फॉर्मवर ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील. रामकृष्ण हरी. त्याच्यावर तटकरेंच्या सह्या आहेत ना त्या एबी फॉर्मवर, म्हणून मला वाटतं काल अमोलदादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत. म्हणजे पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत, आणि नुसतं मत नाही, जे वास्तव आहे ते अमोलदादा कोल्हेंनी काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे. वेगळं मला काही बोलायची मला गरज आता या क्षणी ही वाटत थिअरी नाही. होती का की अमोल कोल्हेंनी प्रदेशाध्यक्ष व्हावा आणि राज्याचं नेतृत्व? आता अमोलदादा बोलले तुम्हाला काय काय, आणि सगळ्यांना सगळंच माहिती आहे. तुमची शेतकऱ्यांची आणि दादांची बैठक झालेली होती, सीसीटीव्ही असं अमोल कोल्हे म्हटले, तुम्ही तो स्पष्ट का बोलत नाही? तुम्ही खोटं बोलतायत किंवा खरं बोलतायत, काय ते असेल ते? मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ तर गेला, माझा भाऊ गेला, त्याचं दुःख कदाचित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही. आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, ज्या पद्धतीने गेला, हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे. आता कशाला दादाच नाही राहिला, काय खरं खोटं करत बसायचं? हे आमचे संस्कारही नाही आणि आमची पद्धत नाही, आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कौटुंबिक संसार झालेले, मी मराठी माणसं होतो, आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं, महाराष्ट्राने साथ दिली, आशीर्वाद दिला. आमचा भाऊच नाही राहिला, तर आता काय खरं खोटं? तरी पण खरं